ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे अश्विन सायलीवर भडकलेला असतो. तो अर्जुनला बोलतो की सायली आमच्या पर्सनल आयुष्यात ढवळाढवळ करत आहे. तिचा आमच्या रूममध्ये असा मोबाईल ठेवून व्हिडिओ रेकॉर्ड करणे किती चांगलं आहे. तेव्हा अर्जुन अश्विनला बोलतो, तोंड सांभाळून बोल, तोंडात येईल ते काय पण बोलू नकोस. तू बाहेर गेला होतास तेव्हा सायलीने रूममध्ये जाऊन तो फोन ठेवला होता आणि रेकॉर्डिंग चालू केली होती. तुमचं पर्सनल काही रेकॉर्ड करायचं नव्हतं तिला, पण तिने जे पण केलंय ते चुकीचं केलंय. पण तुझी बायको पण खोटारडीच आहे आणि मला फक्त 2 दिवसाची मुदत द्या. मी कोर्टात हे सगळं सिद्ध करून दाखवणार की तुझी बायको किती खोटारडी आहे. ते प्रिया ठरवते की सुभेदारांच्या घरामध्ये राहून आपल्याला महिपत आणि नागराजला फोन करता येणार नाही, कारण की सायलीचं आपल्यावर बारीक लक्ष आहे. ती ठरवते की महिपतला काय पण सत्य सांगायचं असेल ते आपण बाहेर ठरवूया. इथे प्रिया महिपतला एका हॉटेलमध्ये भेटायचं ठरवते आणि तिथे नागराज पण येणार असतो. पण ज्या हॉटेलमध्ये आता प्रिया, महिपत आणि नागराज भेटणार होते त्या हॉटेलमध्ये सायली आणि अर्जुनही येणार होते आणि याबद्दल प्रियाला काहीच माहिती नसते. तेव्हा त्याच हॉटेलमध्ये महिपत प्रिया बसलेला असतात. तेव्हा प्रिया महिपतला सांगते की महिपत बोलतो काय झालं. तेव्हा प्रिया बोलते की मी तुमच्या मुलीला वाचवण्यासाठी तिथे मी माझ्या जीवाची पर्वा करत नाही आणि तुमच्याशी बोलता बोलता माझं बोलणं सायलीच्या फोनमध्ये रेकॉर्ड झालं होतं. तेव्हा तुमच्या मुलीमुळे माझ्या जीवाची काळजी न करता मला तुमच्या मुलीला वाचवायला लागत आहे आणि तुमची मुलगी जिवंत आहे ते सगळं माझ्यामुळे होतं. आणि जर मी कोर्टात साक्षी विरुद्ध जबान दिली तर साक्षीचं काय होईल ते बघा आणि ऐकताना माझ्याशी बोलायचं, जरा नीट बोलायचं. तेव्हा सायली आणि अर्जुन तिकडनं हे सगळं बोलणं ऐकत असतात. तेव्हा इथे महिपत प्रियाला बोलतो माझ्याशी नीट बोलायचं. तू मधुबा विरुद्ध साक्ष दिलीस पण ती काय फुकट दिलीस काय. मी तुझ्यावर किती पैसा वाचलाय ते माहिती आहे का तुला. तेव्हा इथे प्रियाचं बोलणंही अर्जुनने ऐकलं असतं आणि महिपतचं पण. तेव्हा प्रिया बोलते तुम्ही मला पैसे दिलात पण मी तुमचं मोठं किती काम केलंय. 2 वर्ष मधुभाऊ जेलमध्ये होता, नाही तर तुमची मुलगी 2 वर्ष जेलमध्ये राहिली असते. आणि जर मी साक्षीनेच विलासचा खून केला असं मी अर्जुनने सायलीला सांगितलं तर काय होईल. तेव्हा महिपत चिडतो आणि तो प्रियाचा गळा पकडायला लागतो आणि बोलतो काय गय. तिचा गळा पकडून महिपत बोलतो माझ्या मुलीला तू जेलमध्ये टाकशील आणि तिच्या विरुद्ध साक्ष देशील आणि तिला फासावर लटकवशील आणि मी असताना हे तू करू शकशील का. आणि माझी मुलगी कोणी आहे तू अर्जुनने सायलीला सांगणार आणि तुझं सत्य मी काय लपवून ठेवणार. आणि तुला जर सहारा दिला नसता आणि आमच्या टीममध्ये घेतलं नसतं तुझी काय अवस्था झाली असती. आणि तुला आश्रममध्ये कोणी ठेवलं असतं. सगळे तर रस्त्यावर आले आहेत, तू पण रस्त्यावर आली असती. आणि हे सगळं बोलत प्रियाचा गळा महिपत पकडून ओरडत असतो. हे सगळं लांबून अर्जुन आणि सायली पाहत असतात आणि तो व्हिडिओ करायला लागतो आणि बोलते या व्हिडिओचा नक्कीच काहीतरी मी फायदा करून घेईन. इथे प्रिया महिपतला बोलते की अर्जुन आणि सायली माझ्या विरुद्ध पुरावे जमा केले आणि ती माझ्यावर लक्ष ठेवत असते. मी स्वतःला वाचवू काय तुमच्या मुलीला वाचवू. तेव्हा महिपत बोलतो स्वतःचा विचार न करता माझ्या पहिला मुलीचा विचार करायचा, कारण मी पैसे वतलेत आणि तुझाच विचार केला असता मी तुझं सत्य सगळ्यांसमोर आणीन, सुभेदार घरांसमोर आणि किल्लेदारकरांसमोर. आणि तू खोटी तन्वी म्हणून वावरतेस ना ते पण सगळं सांगेन. आणि ही जी तू लाईफस्टाईल जगतेस, हे महागडे कपडे, हे महागडी बॅग, हे जे तू वापरतेस ना हे सगळं आमच्यामुळे. प्रिया बोलते जर तुम्ही मला मारलात तर जे आय विटनेस आहे ते तुमच्या मुलीसाठी साक्ष कोण देईल. आणि मी सांगितलं मधुभाऊनीच विलासला मारलंय त्यामुळे ही केस अजूनपर्यंत चालू आहे. आणि मी जर सांगितलं की साक्षीनेच खून केला विलासचा तर तुमची मुलगी कायमची जेलमध्ये जाईल आणि नंतर फासावर आणि मधुभाऊ निर्दोष सुटला असता. ते अर्जुन आणि सायलीला समजतं की महिपत जे बोलतोय म्हणजे प्रिया ही खोटी तन्वी आहे आणि ते साक्षीसाठी तिला ह्या किल्लेदार घरामध्ये घेऊन आले होते. आणि दुसरं म्हणजे ते दोघं पण बोलतात की साक्षीनेच विलासचा खून केलाय आणि त्यामुळे आता प्रिया ही किती खोटारडी येते अर्जुन आणि सायलीच्या लक्षात आलेलं असतं. आणि पुरावा म्हणून त्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग पण चालू केली असतो आणि तो रेकॉर्डिंग फोनमध्ये सेव्ह पण केला असतो. पण आता प्रियाला ते माहीत नसतं की त्या कॅफेमध्ये अर्जुन आणि सायली पण आले आहेत आणि त्यांचा दोघांचा फोनवर रेकॉर्डिंग करत आहेत. आता इथे अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये एक व्हिडिओ रेकॉर्ड केलेला असतो आणि आता हा दुसरा व्हिडिओ हॉटेलमध्ये रेकॉर्ड केलेला असतो. आणि आता सायली अर्जुनकडे जबरदस्त पुरावे आलेले असतात. तो इथे अर्जुन बोलतो आता ह्या ॲडव्होकेट पवारला येऊ दे नाही तर ॲडव्होकेट दामिनी यांना येऊ दे. आता साक्षीला आता फासावर लटकवण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही. आणि ती साक्षी बोलते आता मी प्रियाला पण आता तिच्या खोटारडेपणाची शिक्षा मिळवून देणारच, कारण की ती खोटी तन्वी बनून पहिली किल्लेदारांच्या घरात आणि नंतर आता अश्विनशी लग्न करून सुभेदारांच्या घरात इस्टेट बळकावण्यासाठी आलेली असते. इथे महिपत प्रियाला बोलतो की एकच खटला होणार आणि आता माझी मुलगी सुटते. अर्जुन बोलतो आता एकच खटला होणार आणि साक्षी आणि प्रियाला त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार.